2012 मध्ये दिनेश कार्तिकला समजतं की त्याच्या बायकोचे अफेअर, त्याच्या बायकोचे संबंध एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून दिनेश कार्तिकचा मित्र आणि टीममेट मुरली विजय होता. पण याच्यापेक्षाही विचित्र गोष्ट म्हणजे दिनेश कार्तिकला समजतं की त्याची बायको मुरली विजयच्या बाळाची आई होणार आहे. दिनेश कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकते, पण कोणताही गाजावाजा न करता, कोणत्याही मीडियाचं अटेन्शन न घेता तो शांततेत त्याच्या बायकोला डिव्होर्स देतो आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा मागे वळतो. डिव्होर्स दिल्यानंतर त्याच वर्षी 2012 साली मुरली विजय आणि दिनेश कार्तिकची बायको लग्न करतात आणि त्यांना मुले होतात. ते दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदाने राहतात. पण दिनेश कार्तिक हा एकदम खचलेला होता, डिप्रेशन मध्ये गेलेला होता. त्याचं क्रिकेटमध्ये काही लक्ष लागत नव्हतं. फिटनेसमुळे तो टीम इंडियातून बाहेर झाला. नंतर त्याच्या पुअर परफॉर्मन्समुळे तो रणजी ट्रॉफी मधून सुद्धा बाहेर झाला. दिनेश कार्तिक एकदम डिप्रेशन मध्ये गेलेला होता. पण तेव्हा त्याच्या आयुष्यात आली दीपिका पालिकल. दीपिका पालिकल ही स्क्वॉश खेळामध्ये भारताचं नेतृत्व करत होते. ती दिनेश कार्तिकला पुन्हा एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी, जिम जाण्यासाठी एनकरेज करते, मोटिवेट करते आणि दीपिकाच्या सांगण्याने दिनेश कार्तिक पुन्हा एकदा प्रॅक्टिस सेशनला जायला लागतो, जिमला जायला लागतो आणि तो त्याच्या खेळामध्ये एकदम तरबेज होतो. त्याच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे पुन्हा एकदा त्याला टीम इंडियामध्ये संधी भेटते. बांगलादेश विरोधातील निधान्य ट्रॉफीमध्ये जेव्हा 12 बॉलमध्ये 34 रन लागत होते, तेव्हा दिनेश कार्तिकने लास्टला 6 मारून आपल्याला मॅच जिंकून दिली होती. त्याचा कमबॅक पुन्हा एकदा झाला होता आणि तो त्याचं सर्व श्रेय दीपिका पालिकलला देतो. पुन्हा एकदा त्याला आरसीबीने सुद्धा घेतलं, 5.5 करोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि आता जेव्हा आरसीबीने त्यांचा पहिला कप जिंकवला तेव्हा त्यांचा बॅटिंग कोच होता तो म्हणजे दिनेश कार्तिक. म्हणजे असं म्हणता येईल, एका मुलीने आयुष्य बर्बाद केलं, पण त्या एका दुसऱ्या मुलीने दिनेश कार्तिकला पुन्हा एकदा त्याच आयुष्यात रिटर्न आणलं.